आज 26/5/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, निश्चय बुद्धी बनून बाबांच्या प्रत्येक आज्ञानुसार चालत राहा. आज्ञानुसार चालल्यानेच श्रेष्ठ बनणार. प्रश्न आहे, कोणत्या मुलांना अगदी खरा ईश्वरीय मदतगार म्हणणार? उत्तर, जे राज्य प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतात आणि दुसऱ्यांना पण आप समान म्हणजे स्वतःसारखे बनवतात, असे ईश्वरीय सेवेत लागणारे मुलं अगदी खरे ईश्वरीय मदतगार आहेत. त्यांना पाहून दुसरे पण सहयोगी बनतात. ओम शांती. तुम्ही जेव्हा इथे बसता तेव्हा सर्वांना सांगायचे आहे की शिवबाबांची आठवण करा. हे तर तुम्ही जाणता की शिवबाबा आहेत, त्यांच्या मंदिरात पण जाता, परंतु हे तुम्हा मुलांशिवाय दुसरे कोणी जाणत नाहीत की शिवबाबा कोण आहेत. तर शिवबाबांची आठवण करवून द्यायची आहे. इथे बसून अनेकांचा बुद्धियोग कुठेतरी भटकत राहतो, म्हणून तुमचे कर्तव्य आहे आठवण करवून देणे. भाऊ आणि बहिणींनो, बाबांची आठवण करा, ज्या बाबांकडून वारसा मिळणार आहे. तुम्ही आता खरे भाऊ बहीण आहात. ते तर फक्त स्त्री पुरुष असल्यामुळे भाऊ बहीण असे म्हणतात. भाषणामध्ये पण म्हणतात बंधू भगिनींनो. ते देहाच्या नात्याने भाऊ बहीण आहेत. इथे तशी गोष्ट नाही. इथे तर आत्म्यांना समजावले जाते की आपल्या रचनाकार पित्याची आठवण करा, त्यांच्याकडून वारसा मिळणार आहे. फरक आहे ना. भाऊ बहीण हे अक्षर तर साधारण आहे. इथे बाबा मुलांना म्हणतात मज पित्याची आठवण करा. शिवबाबा आत्मिक पिता आहेत आणि प्रजापिता ब्रह्मा शारीरिक पिता आहेत. तर बाप दादा दोघे पण म्हणतात मुलांनो, बाबांची आठवण करा. अजून कुठेही बुद्धियोग जायला नको. बुद्धी खूप भटकते. भक्तिमार्गामध्ये पण असे होते. कृष्णासमोर किंवा कोणत्याही देवतासमोर बसतात तर माळा फिरवतात. बुद्धी कुठे कुठे जात राहते. देवता कोण आहेत, त्यांना राज्य कसे मिळाले, केव्हा मिळाले, हे पण कोणाला माहीत नाही. शीख लोक जाणतात. गुरु नानकांनी शीख पंथ स्थापन केला. त्यानंतर त्यांचे गुरु नातू चालत येतात. ते पुनर्जन्मामध्ये येत राहतात. ह्या गोष्टी दुसरे कोणीही जाणत नाहीत. आता नेहमीच गुरु नानकांची आठवण तर करणार नाहीत. समजा गुरु नानकांची किंवा बुद्धांची किंवा कोणत्याही आपल्या धर्मस्थापकांची आठवण करतात, परंतु हे कोणाला माहीत नाही की आता ते कुठे आहेत. ते तर म्हणतात की ज्योती ज्योत समावली, वाणीच्या पलीकडे गेले, किंवा म्हणतात कृष्ण हाजिरा हजूर आहे. जिथे पाहतो तिथे कृष्णच कृष्ण आहे, राधेच राधे आहे, असे म्हणत राहतात. बाबा बसून समजावतात तुम्ही भारतीय देवता होते. तुमचे रूप मनुष्याचे, चरित्र देवतांचे होते. देवतांचे चित्र तर आहेत. चित्र असले नसते तर हे पण समजले नसते. राधाकृष्णसोबत लक्ष्मी नारायणाचा काय संबंध आहे हे बाबाच येऊन समजावतात. तुम्ही कोणालाही समजावू शकता. हे तर निराकार बाबा आपल्याला समजावतात. वास्तविक पाहता निराकार तर सर्वच आहेत. आत्मा निराकार आहे, परत या साकार देहाद्वारे बोलते. निराकार तर बोलू शकत नाही. तुम्ही समजावू शकता आमचे बाबा ते तुमचे पण बाबा आहेत. शिवबाबा ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर आहेत. बेहदचे पिता आहेत. त्यांना देह तर पाहिजे ना. ते स्वतः म्हणतात की मी या ब्रह्माच्या देहात येतो, तेव्हाच तर या ब्राह्मण धर्माची स्थापना होते. ब्रह्माद्वारे ब्राह्मणांची रचना होते. तर बाबा ब्राह्मण मुलांनाच समजावतात. दुसऱ्या कोणाला समजावत नाहीत. मुलांनाच समजावतात. असे नाही की आम्ही शिवबाबांची मुलं आहोत म्हणून ईश्वर आहोत. नाही, पिता पिताच आहे आणि मुलं मुलंच आहेत. हां,
जेव्हा मुलगा मोठा होऊन पिता बनेल, मुलांना जन्म देईल, तेव्हा त्याला पिता म्हटले जाईल. बाबांचे तर भरपूर मुलं आहेत, मुलांनाच समजावतात. जे निश्चय बुद्धी आहेत तर निश्चय बुद्धी बाबांच्या आज्ञानुसार चालतील, कारण श्रीमतानेच श्रेष्ठ बनू शकतात. आता तुम्ही जाणता आपण देवतांसारखे बनत आहोत. जन्मोजन्मी आपण देवतांची महिमा गात आलो. आता आपल्याला श्रीमतावर असे बनायचे आहे. राज्य स्थापन होणार आहे. सर्वजण तर पूर्णपणे श्रीमतावर चालणार नाही, क्रमवारीने चालतील, कारण खूप मोठे राज्य आहे. राज्यामध्ये प्रजा, नौकर चाकर, चांडाळ इत्यादी सर्व पाहिजे. अशी वागणूक असणाऱ्यांना पण साक्षात्कार होईल की ते चांडाळाच्या परिवारात जातील. चांडाळ एकतर नसेल, त्यांचा पण परिवार असेल. चांडाळांची पण समिती असते. सर्व आपापसात भेटतात, मोर्चा इत्यादी करतात, तर सर्व कामं सोडून देतात. सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात. तुमचे एक चित्र पण आहे, ज्यावर तुम्ही विचारता की काय बनायचे आहे, वकील बनणार का देवता बनणार. तुमची संपूर्ण राजधानी स्थापन होत आहे, हे काही कमी नाही. बेहदचे पिता बेहदच्या गोष्टी समजावतात. हे बुद्धीमध्ये बसायला हवे, म्हणजे स्पष्ट व्हायला हवे. आपण भविष्यासाठी पुरुषार्थ करून उच्चपद मिळवणार. श्रीमतावर आपण सर्वश्रेष्ठ राज्यपद मिळवणार आणि दुसऱ्यांना जेव्हा स्वतःसारखे बनवणार तेव्हा ईश्वरीय मदतगार म्हटले जाईल. कोणाचे काहीच लपून राहू शकत नाही. पुढे जाऊन सर्व काही माहीत होईल. ह्यालाच ज्ञानाचा प्रकाश म्हटले जाते. प्रकाश मिळत राहतो. मनुष्यांनाही माहीतच नाही. आतमध्ये बॉम्ब्स पण बनवत राहतात. कोणतीही गोष्ट ठेवण्यासाठी तर बनवत नाहीत. ते समजतात सुद्धा की ह्याने मृत्यू होईल. पडताळणी तर केली आहे ना. हिरोशिमामध्ये एका बॉम्बने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पहा केवढी प्रगती झाली, किती भरपूर घरं बनवली. आता असा विनाश होणार नाही ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये पडून राहतील. हॉस्पिटल वगैरे तर राहणारच नाहीत. ह्यामुळे भूकंप इत्यादी सर्व एकत्र होणार. नैसर्गिक आपत्तीला कोणी थांबवू शकत नाही. असे म्हणतात सुद्धा की हे सर्व ईश्वराच्या हातात आहे. आता तुम्ही मुलं समजता विनाश तर होणारच आहे. दुष्काळ पडणार आहे, पाणी मिळणार नाही, हे पण तुम्ही जाणता. ह्या काही नवीन गोष्टी नाहीत. कल्पापूर्वी पण असेच झाले होते. कल्पाचे ज्ञान तर कोणाकडेच नाही. असे म्हणतात सुद्धा की येशू ख्रिस्ताच्या 3000 वर्षांपूर्वी स्वर्ग होता. मग शास्त्रांमध्ये कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष लिहिले आहे. कोणाचे लक्ष जात नाही. ऐकून परत आपल्या धंद्यामध्ये लागतात. तर आता बाबा मुलांना समजावतात की आता जलद गतीने पुरुषार्थ करा. आठवणीत राहा, तर अशुद्धता निघून जाईल. तुम्हाला इथेच सतोप्रधान बनायचे आहे. नाही तर दंड भोगून मग आपापल्या धर्मामध्ये निघून जाणार. श्रीमत भगवंताची मिळते. श्रीकृष्ण तर राजकुमार आहे. तो काय कोणाला मत देणार. ह्या गोष्टींना दुनियेमध्ये कोणीच जाणत नाही. प्रेमाने समजवायचे आहे की शिवबाबांची आठवण करा. शिवबाबा स्वतः म्हणतात, माझी आठवण करा. हे पण कल्याणकारीच आहे की दुसऱ्यांचा संग तोडून एका सोबत जोडायचा आहे. तुम्ही भारताची नौका पार करणारे आहात. सत्यनारायणाची कथा पण भारताशीच संबंध ठेवते. दुसऱ्या धर्माची कधी सत्यनारायणाची कथा ऐकणार नाहीत. ही कथा तेच ऐकतील जे नरापासून नारायण बनणारे आदी सनातन देवी देवता धर्माचे असतील. तेच अमर कथा ऐकतील. अमरलोकमध्ये देवी देवता होते, तर जरूर अमरलोकमध्ये अमर कथेने हे पद मिळवले असेल. प्रत्येक गोष्ट आठवण करण्यास योग्य आहे. एक गोष्ट जरी बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे बसली तर सर्व येतील. बाबांची आठवण करायची आहे आणि स्वदर्शन चक्र लक्षात ठेवायचे आहे.
आता आपण शिवबाबांसोबत इथे अभिनय करत आहोत, मग वापस जायचे आहे. बाबाच समजावतात खरे काय आहे आणि खोटे काय आहे. सत्य एकच आहे, बाकी सर्व खोटे आहे. लंकेमध्ये रावण होता, एकाचीच गोष्ट आहे का? सतयुग त्रेतामध्ये अशा गोष्टी नसतात. ही संपूर्ण मनुष्यांची दुनियाच लंका आहे. हे आहेच रावण राज्य. सर्व सीता एक रामाची आठवण करतात किंवा सर्व भक्त सजनी एक भगवंताची, एका साजनची आठवण करतात, कारण हे रावण राज्य आहे. संन्यासी या गोष्टींना समजू शकत नाहीत. सर्वजण दुःखी आहेत, शोक वाटिकेत आहेत. शोक वाटिका कलियुग आहे आणि अशोक वाटिका सतयुग आहे. इथे तर पावलोपावली शोक दुःख आहे. तुम्हाला बाबा अशोक स्वर्गात घेऊन जातात. इथे तर मनुष्य किती शोक करतात, म्हणजे दुःखी होतात. कोणाचा मृत्यू होतो तर जसे काय वेडे होऊन जातात. स्वर्गामध्ये तर ह्या सर्व गोष्टी नसतात. अचानक मृत्यू कधीच होत नाही, ज्यामुळे स्त्री विधवा बनेल. तिथे तर वेळेवर एक कपडा सोडून, म्हणजे एक देह सोडून दुसरा घेतात. स्त्री किंवा पुरुषाचा घेतील तर तसा साक्षात्कार पण होईल. नंतर सर्व काही माहीत होईल, कोण कोण काय बनणार. मग त्यावेळी म्हणणार की आम्ही एवढी मेहनत केली नाही. परंतु त्यावेळी म्हणून काय होणार, वेळ तर निघून गेली असेल ना. म्हणून बाबा म्हणतात मुलांनो, मेहनत करा. सेवेमध्ये अगदी खरा उजवा हात बना, तर राज्यामध्ये येणार. सेवेमध्ये तत्पर राहा. असे उदाहरण पण आहे की कसे कुटुंबच्या कुटुंब सेवेमध्ये लागले. असे म्हणतील की ह्या कुटुंबाने कर्म असे चांगले केले, ज्यामुळे ईश्वरीय सेवेमध्ये लागले. मात पिता मुलं सर्व सेवेत लागले, हे तर चांगले आहे ना. सेवेमागे चक्र लावत राहतात. तुम्हा मुलांना खूप उत्साह असायला हवा. कसा मनुष्यांना रस्ता दाखवावा, ज्यामुळे त्यांची आत्मा खुश होईल. किती जणांना रस्ता दाखवता. ही तुम्ही प्रजा बनवली, बीज पेरले ना. जन्मतःच राजा तर कोणीच नसतो. पहिले प्रजेचे अधिकारी होता, मग पुरुषार्थ करत कशापासून काय बनू शकता. तुम्हाला सेवेमध्ये पाहून दुसऱ्यांना पण उमंग येईल की का नाही आपण सुद्धा असा पुरुषार्थ करू. नाही तर प्रत्येक कल्पात असेच हाल होतील. बरेच येतील, पश्चाताप करतील. त्यावेळे सारखे दुःख मनुष्य संपूर्ण आयुष्यात कधीच पाहत नाहीत. श्रीमतावर न चालल्याने शेवटी असे दुःख पाहतील की काही विचारूच नका, कारण अनेक विकर्म केले आहेत. बाबा रस्ता पण खूप सहज सांगतात. फक्त बाबांची आठवण करायची आहे. दुसऱ्यांना पण हा रस्ता सांगा. तुम्ही देवी देवता धर्माचे होते, जसे ख्रिश्चन धर्माचे मनुष्य, इस्लामी धर्माचे मनुष्य, तसेच हे आहेत. हे सर्वात पवित्र आहेत. ह्यांच्यासारखा धर्म कोणताच असू शकत नाही. अर्धा कल्प तुम्ही पवित्र राहता. स्वर्ग आणि नरकाचे गायन आहे. स्वर्ग कशाला म्हणतात हे पण कोणालाच माहीत नाही. बाबा भारतातच येऊन मुलांना जागे करतात. 5000 वर्षांची गोष्ट आहे. जे स्वर्गवासी होते तेच आता नरकवासी बनले आहेत. मग बाबा येऊन पावन स्वर्गवासी बनवतात. एक साजन येऊन सर्व सजनींना आपल्या अशोक वाटिकेत घेऊन जातात. तर पहिल्यांदा सर्वांना हेच सांगा की बाबांची आठवण करा. नाहीतर इथे बसून बुद्धी कुठेतरी भटकत राहते. भक्ती मार्गात पण हेच हाल होतात. ब्रह्मा बाबा तर अनुभवी आहेत ना. सर्वात चांगला धंदा दागिन्यांचा असतो. त्यात खरे आणि खोट्याला ओळखणे कठीण समजतात. इथे सुद्धा सत्य लपले आहे आणि असत्यच चालत राहते. हे पण विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. तुम्ही जाणता आपण सर्व विश्व नाटकातील कलाकार आहोत. यामधून कोणी निघू शकत नाही, कोणी मोक्ष मिळवू शकत नाही. सद्विवेकाने समजून घ्यावे लागते.
अभिनयामध्ये चालत राहतात, मग कल्पानंतर तोच अभिनय पुनरावृत्त करणार. तुम्ही पाहणार की कसा मनुष्यांचा मृत्यू होईल, विनाश होणार आहे. सर्व आत्मे निर्वाणधाममध्ये जातील, हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे. सेवेमध्ये लागल्याने अनेकांचे कल्याण होईल. संपूर्ण परिवारच ह्या ज्ञानामध्ये चालेल तर मोठे आश्चर्य होईल. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, शेवटच्या वेळी दुःखदायी दृश्यापासून किंवा दुःखातून सुटण्यासाठी आत्तापासूनच बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. आप समान म्हणजे स्वतःसारखे बनवण्याची सेवा श्रीमतावर करायची आहे. दुसरा सारांश, सेवेमध्ये बाबांचा उजवा हात बनायचे आहे. आत्म्याला खुश करण्याचा रस्ता सांगायचा आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे. आजचे वरदान आहे, नेहमी मर्यादांच्या रेषेच्या आत राहण्याची काळजी करणारे मर्यादा पुरुषोत्तम भव. विस्तार आहे, जी मुलं स्वतःला एक पिता म्हणजे रामाची खरी सीता समजून नेहमी मर्यादांच्या रेषेच्या आत राहतात, अर्थातच ही काळजी घेतात, ते केअरफुल म्हणजे काळजी घेणारे, तसेच चिअरफुल म्हणजे हर्षित स्वतःच राहतात. तर सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या मर्यादा मिळाल्या आहेत त्यांचे स्पष्ट ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून स्वतःला खरी सीता समजून मर्यादांच्या रेषेच्या आत राहा, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाईल. आजचे बोधवाक्य आहे, सेवेच्या अतिमध्ये जाऊ नका. सेवा आणि स्वपुरुषार्थाचा समतोल ठेवा. ओम शांती.